नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। नागपुर महानगर पालिका चुनाव 2025-26 में प्रभाग क्रमांक 16 से वंचित बहुजन आघाड़ी के अधिकृत उम्मीदवार है सुनील कवाड़े, जिन्होंने हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ से बात करते हुए अपने चुनावी मुद्दों की विस्तार से जानकारी दी। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। नमस्कार, जय भीम। मी सुनील कवाड़े, प्रभाग 16 क्रमांक अ मधून नागपूर महानगरपालिका निवडणूक लढत आहे। या निवडणुकीमध्ये लढण्याचं कारण म्हणजे आमच्या काही वर्षापासून वस्तीमधील कुठलेही काम बरोबर झालेले नाही आणि आम्ही हमेशा अधिकारी किंवा कर्मचारी यांना आम्ही वारंवार सांगत होतो, तरी ते आमच्याशी मुजोरी करत होते आणि कुठल्याही प्रकारचे काम करत नव्हते। दुसरी गोष्ट, आमच्या पूर्ण प्रभागात काही गार्डनचे कामं झालेले नाही आहेत, काही गटरचे कामं झालेले नाहीत, स्ट्रीट लाईट बरोबर नसतात आणि अशा प्रकारचे भरपूर हे आहेत, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण कार्य कमी आहेत, अपुऱ्या। गार्डनमध्ये काही लोकांनी कब्जा केलेले आहेत, रोडच्या बाजूला कब्जा करून बसलेले आहेत। यावर कुणाच्याही शासनाच्या देखरेख नाही किंवा इथल्या नगरसेवकाचीही देखरेख नाही। आता या इलेक्शनला जवळपास 5-6 वर्ष गॅप झाल्यानंतर ही पहिल्यांदाच नगरसेविका म्हणजे महानगरपालिका निवडणूक होत आहे। या निवडणुकामध्ये मी सुनील कवाड़े या प्रभागातून प्रभाग अ मधून उमेदवारी मागितली वंचित बहुजन आघाडीने। वंचित बहुजन आघाडीने मला एक चांगला कार्यकर्ता म्हणून त्यांनी मला तिकीट दिली आणि मी इथलं कार्य करण्यास तयार आहे। नागरिकांचेही असं मत आहे की कवाड़े तुम्ही उभे राहा, आम्ही तुम्हाला सहकार्य करतो, म्हणून मी इथे उभं राहिलेलो आहे। आणि भरपूर काही काम आहे, कॉर्पोरेशनचे भरपूर काही काम आहेत, अडथळे भरपूर झालेले आहेत, कामं लगेच बाकी आहेत। अशा या कामात मी सोडका देण्याचा विचार करेन। आश्वासन देत नाही की मी हे करेन ते करेन मग करणार नाही, हे खोटे बातम्या देणार नाही। जे काम मला पटते ते काम मी पूर्ण करेल आणि संपूर्ण जनतेचं काम करेल। तुम्ही निवडून आले समजलो, उभे आहे, निवडून आल्यानंतर असं काय तर मुख्य कार्य आहे जे अपूर्ण आहे प्रभाग 16 मध्ये, ते तुम्ही पूर्ण करणार? मी निवडून आल्यानंतर आधी शिक्षण म्हणजे मुलांच्या शिक्षणाचा विचार करेल, शाळेचा विचार करेल, आरोग्याचा विचार करेल, गटर लाईनचा विचार करेल। 40-60 वर्षापासून जी गटर लाईन टाकलेली आहे ती नवीन गटर लाईन टाकायला आहे। ज्या लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे त्यांना अजूनही पैसे मिळालेले नाही आणि ज्या लोकांच्या घरी गेलेलं आहे त्यांनाही पैसे मिळाले आहेत। अशा लोकांच्या मी बिल काढेल, भ्रष्टाचार काढेल आणि ज्या लोकांना सहकार्य पाहिजे असेल ते लोकांना मी सहकार्य करेल। भरपूर काम आहे त्याच्यामध्ये, आता सांगता तर भरपूर मोठी लिस्ट होते, पण एवढं काही सांगता येत नाही। थोडक्यात काम सांगितलं तर लोक जनता समजून घेईल की आपलं काम आहे। प्रभाग क्रमांक 16 ची जनताला काय आवाहन करणार आहे? येणाऱ्या 15 तारखेला मतदान होणार आहे। आता येणाऱ्या 15 तारखेला निवडणूक वोटिंग होणार आहे। सर्व जनतेने आपणास नम्र विनंती आहे की सगळ्यांनी आपल्या घरून निघायचं, मतदान करायचं आणि आवश्यक त्या ठिकाणी चांगला व्यक्तित्व पाहून त्यांना मतदान करायचं। आता व्यक्तित्व पाहून म्हणजे मी माझं चिन्ह आहे सिलेंडर या चिन्हावर ठप्पा मारा, म्हणजे तुम्हाला कळून येईल की हा व्यक्ती कसा आहे म्हणून। आतापर्यंत भरपूर झालेले आहेत, एकदा मला प्रसंग देऊन बघा, मी आपल्या प्रभागाचं वार्डाचं काम सुशिक्षित आणि सुरळीत घेऊन जाईल असं मी नम्र विनंती करतो।